आमचा छोटा विवांश पण येतोय आमच्याकडे ना येतोय ना तू अच्छा बाय करा आता चाल आता नैवेद्य तयार केलंय आता मी घरात वगैरे टाकून देते स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आता चालू आहे मराठी महिन्याप्रमाणे आषाढ महिना चालू आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये परंपरा आहे की आषाढ महिन्यात आपण तळणाचं करतो। तर ते असे काही मान्यता आहेत, काही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आशा आहेत। तर काही जण म्हणतात की आपल्या मुलांचे पोट दुखतात म्हणून हे तळण करतात, पण शास्त्रीय कारण पण आपले जे पूर्वज आहे प्रत्येक महिन्याच्या हवामानानुसार त्यांनी जसे परंपरा लावून दिलेल्या त्या खरंच सायंटिफिकली खूप छान आहे। तर आपण जे तळण काढतो ॲक्च्युली पुढच्या महिन्यात श्रावण महिना लागतो, त्याच्यात उपवास असतात, असं तळण वगैरे खूप होत नाही। तर ह्या महिन्यात आणि पावसाचंही वातावरण आहे तर या महिन्यात तळण वगैरे खाल्ल्याने काही त्रास होत नाही आणि खाल्लं पचतंही छान, त्यामुळे आपण हे तळण वगैरे काढतो। तर आता हा महिन्यात आणि एक मान्यता पण आहे की मर्याईला आपण नैवेद्य दाखवतो। तर आपण आता मी सुरुवात करते स्वयंपाकाला। हा स्वयंपाक असा वरण भात, गोड पुऱ्या, साध्या पुऱ्या, परत मेथीची भाजी, भजे, कुरड्या असं नैवेद्य चांक्या करून तो दाखवायचा आहे। तर मी आता पहिले स्वयंपाक करून घेते आणि मग जाते नैवेद्य दाखवायला। पहिल्यांदा गोड पुऱ्यांसाठी गूळ गरम करून घेतला पूर्ण विरघळण्यासाठी। आता एक गुळाचं पाणी करून घेतलंय, आता मी गोड पुऱ्यांसाठी हे मळून घेते। थोडी कडक मळून घेतली म्हणजे थोड्या मुरत ठेवते म्हणजे पुऱ्या छान येतील असं। पहिले पुऱ्या सर्व लाटून घेतल्या। तारररदम ताररम बम तारररदम ताररम बम बस रहे यकीन ये तुमको खुशियों को तो है पाना तारररदम ताररम बम तारररदम ताररम बम रात है तो बसेरा भी होगा सवेरा भी होगा बसेरा का सॉरी रात है तो सवेरा भी होगा है सफर तो बसेरा भी होगा गम के आगे मुस्कुरा के गाए हम तारररदम ताररम पम तारररदम ताररम पम। अशाच आनंदी वातावरणात सर्व स्वयंपाक पूर्ण केला आणि सर्वात शेवटी गरमागरम भजे तळले। सर्व स्वयंपाक झालाय, आता घरच्या देवांना आणि मग मम्मी नंतर नैवेद्य लगेच घेऊन जाते। पहिले काढून घेते आता इथेच, म्हणजे मग तिथं गर्दी नाही, इथंच सगळं काढून घेते। नैवेद्याला मी वरण भात, खीर, परत मेथीची भाजी, भजे, कुरड्या सर्व तयार करून नैवेद्य पूर्ण तयार करून घेतला। आता नैवेद्य तयार केलंय, आता मी घरात देवाऱ्यात दाखवून देते आणि मग नंतर मग मी जाते नैवेद्य दाखवायला इकडं साती आसरा देवीला गंगेवर सगळीकडे जाऊन दाखवून येते। चला आता पहिले देवाऱ्यात दाखवून देते देवांना। आता पहिले नैवेद्य दिला जाऊन आमचा छोटा विवांश पण येतोय आमच्याकडे ना येतोय ना तू चला बाय करा बाप्पाला चाललो आम्ही चला चला। आम्ही निघालोय, पाऊस खूप चालत होता, मग आम्ही लक्ष्मी माता मर्याईच्या मंदिरात पहिल्यांदा गेलो। नैवेद्य देण्यासाठी तिथं बऱ्याच बायका आल्या होत्या। आता तिथे एक छान प्रथा चालू केली की जे आपण वाहतो पुऱ्या चाणक्या जे बायका करून नंतर नैवेद्य ते गरिबांना पण वाटून देतात, त्यामुळे अन्न वाया जात नाही। हे गंगेवरचं लक्ष्मी माता मर्याईचं मंदिर।
पूजा करून इथेही नैवेद्य दिला। तिथे एक पूजा करणाऱ्या महिला होत्या, त्यांनी तिथली माहिती दिली आम्हाला। आहे ना, आषाढामध्ये त्याची एक पूर्ण महिना आषाढाचा एक देवीचा दिवस असतो, म्हणून आषाढ महिन्यात पूर्ण देवीला नैवेद्य सगळे दाखवतात। काही जण तेलींची आहे, तेली समाजाची ही महालक्ष्मी आहे, ती कुलस्वामिनी आहे। जशी बाकीच्यांची तुळजापूर, कोल्हापूर, तशी तेली समाजाची ही महालक्ष्मी कुलस्वामिनी आहे। महालक्ष्मी ही मरीमाता महालक्ष्मी म्हणून मरीमाता महालक्ष्मी म्हणतात। अच्छा, असं माहिती असे म्हणजे बरं आषाढात मरीमाताला आषाढात महत्व आहे, म्हणून ते। आता आम्ही गंगेवर आलोय, आता इथं मरीमाताला दिले नैवेद्य। आता मस्तोबा नदी येते, मस्तोबाचं मंदिर इथं आहे। चला आणि त्याच्या खाली साती आश्रम मंदिर, तिथं आता नैवेद्य दाखवून येते। पाऊस पण चालते। खूप पूर्वीपासून असलेलं हे साती आसरांचं मंदिर। तिथे पण आम्ही पूजा करून नैवेद्य दाखवला। अजून एक मोठी दोन्ही मुली आहेत ना, नंतर गंगा नदीची पण पूजा करून घेतली। चप्पल नव्हतं। नमस्कार करा सर्वांनी। देवीला पूजा करून नैवेद्य दाखवला। हा सांडव्यावरच्या देवीचा आजूबाजूचा परिसर। इथून काळाराम मंदिर जवळच आहे आणि पहिले आम्ही पण इथंच राहायचो। काळाराम मंदिर कडे जाण्याचा जो रस्ता आहे तिथेच आम्ही राहायचो। मागेच भैरवनाथाचं मंदिर, तिथेही दर्शन घेतलं। चला आता आम्ही निघालो घरी जायला। विवास हाँ घर पे जा रहे हैं। तर देवांचे छान दर्शन झाले आणि नैवेद्यही छान दिला गेला। तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि स्वाती कापड यूट्यूब चॅनलला लाईक शेअर करा। परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।